अंबिका मित्र मंडळ संचलित स्वर्गीय मुकेशभाई पटेल प्राथमिक विद्यालय विद्या विकास माध्यमिक विद्यालय दत्तनगर चुंचाळे या शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले। यावेळी माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दौलतराव आहेर यांचा स्मृतिदिन साजरा झाला। प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर सरस्वती पूजन झाले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला। मान्यवरांनी दीप प्रज्वलन केल्यावर कार्यक्रमास प्रारंभ झाला। उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सचिव अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी या वर्षीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार विद्या विकास माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी कैलास लोकटे हिला देण्यात आला। मुकेशभाई पटेल प्राथमिक शाळेतील दुसरी ब च्या वर्गाला देण्यात आला। तसेच संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांना खानदेश रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। संस्थेचे सचिव अमोल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। प्रत्येक विद्यार्थी गॅदरिंगला खर्च किती येतो तुम्ही बघितला असेल। मराठी मीडियमची गॅदरिंग असे आजकाल होत नाही, परंतु अध्यक्ष आम्हाला कधी काही अडवणूक करत नाही, तुम्हाला लागेल तसं करा, सर्व गोष्टी दिल्या जातात। पण तो विद्यार्थी त्या ठिकाणी घडला पाहिजे, त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देता आली पाहिजे। आपल्या शाळेतला विद्यार्थी आज चमकला पाहिजे। तुमच्या माहितीने सांगतो, मागच्याच आठवड्यात आमच्या डॉक्टर DSI प्राथमिक विद्यालयाची वानखेडे म्हणून विद्यार्थी भारतात पहिली आली एका स्पर्धेमध्ये, आणि त्याच्या मागच्या वर्षी निखिल पाटील म्हणून एक विद्यार्थी होता, केनिया ब्राझील वगैरे 7 देशांमध्ये पहिला आला। त्याला अमेरिकन US $500 गिफ्ट केले, शाळेला $500 गिफ्ट केले। एवढी मोठी कीर्ती आम्ही हे काम करत असताना या तळागाळातल्या आमच्या विद्यार्थ्यांना पुढे आणायचं काम या ठिकाणी करतोय, आणि यासाठी आपल्या सर्वांचं आम्हाला सहकार्य नेहमी लावत असतं। नगरसेवक दीपक दातीर यांनी या उपक्रमाला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। आज मी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून या भूमीमध्ये आलो। खऱ्या अर्थाने सांगायचं तर या भूमीचा उतारा जुना तो माझ्या वडिलांच्या आणि माझ्या आजोबांच्या नावाचा, म्हणजे जी इमारत उभी आहे ती इमारत आज माझ्या आजोबांच्या उताराची आहे, परंतु तिचं सोनं कुणी केलं असेल तर ते बाळासाहेब पाटलांनी केलं। खऱ्या अर्थाने आनंद वाटतो, आपली ज्यावेळेस अशी भूमी योग्य कामासाठी योग्य माणूस करत असेल तर निश्चितच त्यांना पाठबळ आणि त्यांना ताकद देण्याचं काम आपलं लोकप्रतिनिधींचं आहे। खासदार हेमंत गोडसे यांनी मार्गदर्शन केले। आपल्या या वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून आपल्या निश्चित जसं सांगितलं का आपण इतरही शाळांमध्ये बघतो, परंतु अतिशय नियोजनबद्ध पूर्वक की खरोखर विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये उत्तेजन प्रेरणा मिळेल, आणि त्या माध्यमातून यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुठल्या ना कुठलं सुप्त कलागुण असतात, आणि या माध्यमातून आपल्याला एक चांगलं व्यासपीठ या वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून मिळत असतं। आपला एक आत्मविश्वास यामध्ये वाढतो, व त्याचबरोबर सर्व गुण संपन्न म्हणजे आपण अभ्यास करत असताना आपण इतर सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर असणं तितकंच गरजेचं असतं, आणि म्हणून सर्व गुण संपन्न होण्यासाठी म्हणून हे वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला जातो। आपण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला अशा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। या प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपले कलागुण सादर केले। चलो चलो नए ख्वाब बोल।
पटेल शाळेचे मुख्याध्यापक सागर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विद्याविकास माध्यमिक विद्यालय तसेच विद्याविकास प्राथमिक विद्यालय या तिघही शाळा मिळून आज विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नाटिका, मराठमोळ्या गाण्यांवर, संगीतांवर ताल घेत, ठेका घेत विद्यार्थ्यांनी हिंदू संस्कृतीचा कला जोपासत या ठिकाणी आपापली जी कला आहे ती कला सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विद्यार्थी करीत आहेत. या प्रसंगी आमच्या संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, त्याचप्रमाणे आमचे संस्थेचे सचिव संदीप बाळासाहेब पाटील हे आमचे मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमात मोठं प्रोत्साहन निर्माण करून देत आहेत. या कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव अमोल पाटील, नगरसेवक दीपक दातीर, शीतल पाटील, प्रशासन अधिकारी प्रवीण चित्ते, आरसी सोनवणे, श्याम पाटील, मुकेशभाई पटेल, शाळेचे मुख्याध्यापक सागर पाटील, विद्या विकासच्या मुख्याध्यापिका SM मल्लीकर, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन ड्युटे, सिडको.